घेऊन आले आहेत. तर मी माधुरी भक्ती माताजींना विनंती करते की तुम्ही तुमच्या विषयास सुरुवात कराल. थँक्यू. हरे कृष्णा. सर्वांना दंडवत प्रणाम. आजच्या आपल्या दर गुरुवारच्या साप्ताहिक वैष्णवींच्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण डिसेंबर महिन्या हा बुक मॅरेथॉन म्हणजे पुस्तक वितरणाचा महिना ओळखला जातो, त्यामुळं आपण हे 2-4 आठवडे पुस्तक वितरणाचे लेक्चर घेणार आहोत. तर आज मी पण पुस्तक वितरण प्रभुपादांच्या कृपेचे असाधारण माध्यम याविषयी बोलणार आहे. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजातां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर पुस्तक वितरणाविषयी बोलण्यापूर्वी मी श्रील प्रभुपादांना विनम्र प्रणाम करून जे योग्य ते माझ्या मुखातून बाहेर पडावे अशी मी त्यांना प्रार्थना करते. आणि गुरु शिष्य परंपरेतून आलेलं हे ज्ञान वितरित करण्याचं महत्व सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करते. आपलं हे जे इस्कॉनचं किंवा जे आपल्या आध्यात्मिक ज्ञान आहे ते गुरु शिष्य परंपरेतून आलं आहे, जे ब्रह्मदेवांपासून नारद मुनींपासून सुरू झालेलं आहे. आणि हे ज्ञान प्रत्येकाला वितरित करण्याची तळमळ आहे, कारण अपार जीवांप्रती असणारी करुणा. ब्रह्माजी, नारद, व्यासदेवांनी 18 पुराणं लिहिली आणि वेद लिहिले, तरी पण भगवंतांच्या लीला जोपर्यंत ते भगवंतांच्या लील्याविषयी जोपर्यंत त्यांनी गुणगान केलं नाही तोपर्यंत त्यांच्या मनाला समाधान लागलं नाही. आणि भक्ती विषयक या ज्ञानाचा प्रचार करण्याची सर्व गुरु परंपरेतील सर्व आचार्य या भक्तिमय ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. कलियुगातील अवतार श्री चैतन्य महाप्रभू नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते, सर्वांना कृष्ण प्रेम प्रदान करण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभू अवतरित झाले आणि त्यांनी हरिनामाचा प्रचार केला, नाम संकीर्तनाचा प्रचार केला. आणि जारे देखो तारे कहो कृष्ण उपदेश या उक्तीला अनुसरून महाप्रभू आणि त्यांच्या पार्षदांनी सर्वांना कृष्ण प्रेमात सर्वजण न्हाऊन गेले. जिथे जिथे महाप्रभू जातील, नित्यानंद प्रभू जातील, त्यांनी सर्वांना नाम संकीर्तन शिकवलं. महाप्रभू सांगायचे की माझ्या गुरूंनी मला नाम संकीर्तन करण्यास आले की गुरु मोरे मूढ जानिलो, मी मूर्ख आहे. म्हणजे ते नम्रतेने म्हणायचे मी मूर्ख आहे, मला दुसरा कुठला मार्ग माहित नाहीये. त्यामुळे गुरूंनी मला हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे या नामाचे या महामंत्राचा जप करण्यास सांगितलं आहे. आणि या महामंत्राच्या जपाने ते ज्ञानाचा प्रचार करायचे होते. कसं पूर्वीच्या काळी बोलून प्रचार केला जायचा, म्हणजे साधूंच्या संगतीने, त्यांच्या नामाच्या महिमेने साधू संघ उपलब्ध होता आणि त्यांनी प्रचार केला जायचा. आणि चैतन्य महाप्रभूंसारखे
चैतन्य महाप्रभूंसारखे साक्षात भगवंत तिथं उपस्थित असताना ते प्रेम सहजासहजी उपलब्ध व्हायचं. कारण महाप्रभूंच्याकडं बघूनच इतके प्रेरित व्हायचे सगळेजण की त्यांच्याकडं नुसतं पाहूनच सर्वजण आनंदाने उन्मत्त व्हायचे. आणि त्यांच्या केवळ दर्शन मात्रानेच एखाद्याला भक्ती प्राप्त व्हायची किंवा कृष्ण प्रेम. आपण बऱ्याचदा चैतन्य महाप्रभूंच्या लीलांमध्ये पाहतो की कसं प्रत्येकाला कृष्ण प्रेम मिळत होतं. त्यांनी आलिंगन दिल्यानंच खूप जण आनंदी व्हायचे आणि कृष्ण प्रेमामध्ये मत्त व्हायचे. म्हणजे महाप्रभूंच्या नुसत्या उपस्थितीने आणि त्यांच्या कृपेमुळं सर्वजण नामसंकीर्तनात न्हावून निघाले होते. जेव्हा कधी ते कुणाची गळा भेट घ्यायचे तेव्हा प्रत्येक जण कृष्ण प्रेमात मत्त व्हायचा. महाप्रभूंनी या नामसंकीर्तनाचा प्रचार आणि प्रसार आपल्या पार्षदांमार्फत केला. मात्र पुढे त्यांनी षड गोस्वामी म्हणजे श्री रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, जीव गोस्वामी, रघुनाथ दास गोस्वामी, रघुनाथ भट्ट गोस्वामी आणि श्री जीव गोस्वामी या षड गोस्वामींना त्यांनी आदेश दिले की वृंदावनात जाऊन तुम्ही शास्त्रांचं अध्ययन करा आणि शास्त्रांचं अध्ययन करून व्रज प्रेम आहे, व्रज रस आहे तो सर्वांना वितरित करा आणि मग त्यांच्या आणि भक्तिपूरक ग्रंथांची रचना करा. आणि मग ह्या भक्तिपूरक ग्रंथांची रचना करण्यासाठी षड गोस्वामी वृंदावनात गेले आणि वृंदावनामधील लुप्त तीर्थस्थळांचा त्यांनी शोध घेतला आणि भक्तिपूरक ग्रंथांची त्यांनी रचना केली. आणि ही कृष्ण प्रेमात न्हालेली व्रजभक्ती, व्रजप्रेम निर्माण होईल अशी शास्त्रशुद्ध ग्रंथांची रचना त्यांनी केली. जीव गोस्वामींनी तर संस्कृत मधील श्लोक लिहिले. ते अतिशय बुद्धिमान होते आणि ते अतिशय सुंदर अशा श्लोकांची रचना त्यांनी केली की शुद्ध संस्कृत मध्ये असणारे ते श्लोक होते आणि त्याची रचना त्यांनी केली. रूप गोस्वामींनी भक्तिरसामृत सिंधू, भगवद्गीता, वेदांत सूत्र यासारख्या ग्रंथांची रचना केली की जे ग्रंथ आपल्यासाठी खूप मोठी भक्तीची तत्व आपल्याला शिकवतात आणि व्रजप्रेम आपल्याला शिकवतात. त्यानंतर वृंदावनातील भक्तांच्या लीला ह्या भक्तीचं खूप महत्वपूर्ण अंग आहे. गोपींनी आचरलेली भक्ती ही आणि व्रजभक्तीचं सार हे सगळं श्री रूप गोस्वामींनी आणि सनातन गोस्वामींनी शोधलं आणि हे ते ज्ञान आपल्याला ग्रंथांच्या माध्यमातून वितरित केलं. रघुनाथदास गोस्वामी नंतर रघुनाथदास गोस्वामींना जेव्हा महाप्रभू या भूतलावरून या स्वधामात गेले तेव्हा त्यांना खूप विरहाच्या वेदना होत होत्या आणि या विरहाच्या वेदनांमुळं महाप्रभू अतिशय महाप्रभूंच्या विरहाच्या वेदनांमुळं रघुनाथदास गोस्वामी अत्यंत व्याकुळ होते आणि त्यांना वाटत होतं की मला हा जीव नको आहे आणि मी काय करू हा जीव घेऊन या जीवाचा. आता जर महाप्रभू इथं नसतील तर मी जगून काय फायदा आहे. मग त्यांना भक्तांनी सांगितलं की तुम्ही चैतन्य चरितामृताविषयी लिखाण करा आणि चैतन्य चरितामृताविषयी जसं जसं तुम्ही चैतन्य महाप्रभूंच्या लीला ज्या तुम्हाला माहित आहेत त्या वर्णन करीत जाल तसं तसं त्या लीलांचं वर्णन जेव्हा तुम्ही कराल तसा त्या विरहाच्या वेदना पण कमी होतील. त्यामुळं रघुनाथदास गोस्वामींनी हा ग्रंथाचं लिखाण करायला सुरुवात. कृष्णराज कविराज गोस्वामींनी लिखाण केलं. ते कृष्णराज कविराज गोस्वामी म्हणतात की चैतन्य महाप्रभूंच्या लीला म्हणजे ज्वेल आहेत आणि ह्या रघुनाथदास गोस्वामींच्या कंठामध्ये आहेत आणि या रघुनाथदास गोस्वामींच्या कंठात असलेल्या या लीला ते मला सांगतायत आणि मी त्या लिहून तुमच्या सगळ्यांपुढं तुम्हाला सगळ्यांना सांगत आहे. महाप्रभूंच्या या लीला आपण सतत श्रवण आणि कीर्तन करायला हवं, त्या प्रसारित करायला हव्यात आणि जेणेकरून स्वतःला पण आणि इतरांना पण आध्यात्मिक लाभाची प्राप्ती होईल. सर्व प्रकारच्या दया या शरीरापुरत्या फक्त मर्यादित असतात. आपण एखाद्याला अन्न देऊ शकतो किंवा थोडासा प्रसाद अन्न देऊ शकतो किंवा कपडे देऊ शकतो किंवा अजून काही गोष्टी ज्या शरीरापुरती फक्त मर्यादित आहेत तेवढ्याच देऊ शकतो.
पण जेव्हा शरीरापासून आत्मा वेगळा होतो, म्हणजे जेव्हा आपला मृत्यू होतो आणि आत्मा वेगळा होतो, मग त्या आत्म्याविषयी काय? तर महाप्रभूंनी आपल्याला महाप्रभूंची दया ही आपल्याला आत्म्याची संतुष्टी देते. महाप्रभूंच्या ज्या नामसंकीर्तन आहे ते आपल्या आत्म्याला समाधान देतं. नामसंकीर्तन असेल किंवा कृष्ण कथा असतील, कृष्ण प्रेम असेल, जेव्हा आपण चैतन्य चरितामृत मधल्या लीला वाचतो किंवा एकमेकांच्या सोबत त्याची चर्चा करतो, तेव्हा आपल्याला आत्म्याला आनंद होतो. मग हे समाधान आपल्याला चैतन्य महाप्रभूंनी दिलेलं आहे, आत्मिक समाधान. त्यानंतर रामानंद राय जेव्हा चैतन्य महाप्रभूंना कथा सांगायचे, तर रामानंद राय चैतन्य महाप्रभूंना जेव्हा कृष्ण प्रेमाविषयी सांगायचे, तेव्हा चैतन्य महाप्रभू अत्यंत व्याकुळ होऊन त्या कथा ऐकण्यासाठी उत्सुक असायचे भगवंताविषयी. महाप्रभू आपल्याला दाखवून देतात की आपण कसं श्रवण करण्यासाठी उत्सुक असलं पाहिजे नेहमी. आणि ते मला अजून सांग असं रामानंद रायांना म्हणायचे. आणि आपण सर्वांनी पण असं श्रवण करण्यासाठी उत्सुक असलं पाहिजे. हे सांगण्याचा उद्देश हा आहे की त्या काळी ग्रंथाचे माध्यम उपलब्ध नव्हतं, पण चैतन्य महाप्रभूंनी हे ग्रंथाचं लिखाण करून हे ज्ञान जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा, चैतन्य महाप्रभूंनी षडगोस्वामींच्या माध्यमातून हे ज्ञान लिखित करून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. आणि महाप्रभूंच्या अस्तित्वाने सर्वजण प्रेमरसात न्हावून निघत होते नामसंकीर्तनाच्या, कृष्ण कथेच्या. आणि हरिनामाचं हे ग्रंथ भांडार आपल्याला महाप्रभूंच्या कृपेमुळं मिळाले. आता आपण प्रत्येक जण बिझी आहोत की आपण शारीरिक गरजा, मानसिक गरजा, आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण कष्ट करीत आहे. परंतु आपल्या आध्यात्मिक आयुष्याचं काय? पण आपल्या आध्यात्मिक आयुष्य, आध्यात्मिक जे समाधान आहे, जे आपल्याला मिळायला हवंय, ते आपल्याला महाप्रभूंच्या, श्रील प्रभुपादांच्या आणि भक्तांच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे. आणि आपल्याला आध्यात्मिक संतुष्टी त्याच्यामुळं प्राप्त होत आहे. गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन. महाप्रभू म्हणतात की हरिनाम संकीर्तन हे गोलोकर प्रेमधन आहे आणि ते महाप्रभू घेऊन आले. परंतु हे वितरित या संकीर्तनाचा प्रचार पूर्ण विश्वभर कसा होईल? कारण महाप्रभूंचा आपल्याला आदेश आहे की जारे देखो तारे कहो कृष्ण उपदेश. मग ह्या ज्ञानाचा प्रचार सर्वत्र कसा होईल? तर हा प्रश्न भक्तिविनोद ठाकूरांना पडला होता की या ज्ञानाचा प्रसार पूर्ण जगभर कसा होईल. भक्तिविनोद ठाकूर एक गृहस्थ होते, तसेच ते एक ख्यातमान जज होते, न्यायाधीश होते. आणि त्यांना जवळजवळ 14 मुलं होती त्यांना. आणि त्या सगळ्यांचं संगोपन, स्वतःची जे कार्य आहे ते अतिशय चांगल्या रीतीनं पार पाडत होते. आणि शिवाय त्यांना महाप्रभूंचं मिशन, महाप्रभूंचं कार्य की जारे देखो तारे कहो कृष्ण उपदेश, ते कसं पुढे जाईल याची सुद्धा चिंता होती. म्हणजे एक भक्त कसा असावा, की एक आदर्श आचार्य कसे असावेत, याचा आदर्श उदाहरण आपल्याला भक्तिविनोद ठाकूरांच्या इथून दिसतो. एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना एक न्यायाधीश म्हणजे असं म्हणायचं की दिवसाभरात त्यांचे कितीतरी खटले चालायचे. त्यांचा दिनक्रम आपण बऱ्याचदा ऐकलाय, त्यांच्याकडून बऱ्याच भक्तांकडून ऐकलाय की किती ते पुस्तक वाचन किंवा त्यांचा कामाचा वेळ सोडून अत्यंत त्यांनी बराचसा वेळ भक्तिमय जीवनात कसा उन्नत केला, आपल्या मुलांचं संगोपन कसं केलं आणि त्याचबरोबर मायावादाचं पण खंडन केलं. आणि हे सर्व करता करता 100हून अधिक ग्रंथांची रचना त्यांनी केली की ही 100हून अधिक पुस्तकं त्यांनी इतकी 100हून अधिक पुस्तकं लिहिली की त्यांची लिस्ट पाहता आणि त्याचे वाचन करताच आपली दमछाक होईल. मायावादाचे खंडन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी लॉर्ड चैतन्य हिज लाईफ अँड प्रीसेट नावाचं एक पुस्तक लिहिलं, कारण त्यांची इच्छा होती की चैतन्य महाप्रभूंच्या ग्रंथांचा प्रचार सर्वत्र व्हावा. मग इंग्रजांना सुद्धा त्यांनी प्रचार केला. आणि त्यांचं असं स्वप्न होतं की त्यांनी त्या लॉर्ड चैतन्य
हिज लाईफ टाइम अँड प्रीसेट या पुस्तकात त्यांनी लिहिलंय की परदेशातून भक्त येतील आणि या आध्यात्मिक परदेशातून भक्त येतील आणि मायापूरमध्ये येऊन एकमेकांच्या हातात हात घालून डान्सिंग कीर्तन करतील, जय सच्चिनंदन गौरहरी, जय सच्चिनंदन गौरहरी असं म्हणत. आणि हे जेव्हा त्यांनी पुस्तकात लिहिलं आणि त्याच पुस्तकात त्यांनी असं लिहिलं की माझा एक अनुयायी भक्त चैतन्य महाप्रभूंचा एक अनुयायी भक्त येईल जो हरिनामाचा प्रचार सर्वत्र करेल. आणि हे पुस्तक त्यांनी सगळ्या लायब्ररीत पोहोचेल अशी व्यवस्था केली. आणि या पुस्तक ज्या वर्षी हे पुस्तक छापलं गेलं त्याच वर्षी श्रील प्रभुपादांचा जन्म झाला. आणि हे सगळं भक्ती विनोद ठाकूरांचं गुणगान ऐकता ऐकता एके दिवशी एक भक्त श्रील प्रभुपादांना प्रश्न विचारतात की इतके जर भक्ती विनोद ठाकूर महान होते मग ते परदेशात का नाही गेलेले. तर प्रभुपाद अतिशय मार्मिक आणि अतिशय नम्र असं उत्तर देतात की त्यांनी ती सेवा माझ्यासाठी ठेवली, त्यामुळं ते परदेशात गेले नाहीत. त्यानंतर ही लिगसी, ही परंपरा पुढे चालू ठेवली ते त्यांचा मुलगा भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणजे प्रभुपादांचे गुरु. शेक्सपियर पेक्षाही जास्त इंग्रजी शब्दांची शब्दसंपदा त्यांच्याकडे होती. प्रकांड पंडित असा उल्लेख त्यांचा करणं वावगं ठरणार नाही. त्यांचं अतिशय प्रकांड पंडित होते ते. आणि जेव्हा त्यांचा प्रचार आपण ऐकतो की जेव्हा ते कलकत्त्यावरून पुरीला प्रवास करायचे ना तर प्रत्येक स्टेशनवर शेकडो भक्त त्यांचे शिष्य यायचे. शेकडो भक्त नाही, शेकडो शिष्य यायचे. आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्टेशनला शेकडो शिष्य जेव्हा यायचे तेव्हा ते शेकडो शिष्य आल्यानंतर प्रत्येकाला तिथं प्रवचन द्यायचे. आणि आणि प्रवचन कसं द्यायचे तर ट्रेनच्या दरवाजात उभा राहून एक स्टेशन गेले की दुसऱ्या स्टेशनला, मग ती गाडी पोहोचायला 2-3 दिवस लागायचे. एवढं की त्या ट्रेनचा कंडक्टर ड्रायव्हर सगळे सुद्धा इतके त्यांची कथा ऐकता ऐकता इतके प्रेरित व्हायचे. आणि मग एवढ्या सगळ्या दिवसांचा 3 दिवसांचा प्रवास करून जेव्हा ते पोहोचायचे तेव्हा भक्त त्यांना म्हणायचे की तुम्ही एवढा प्रवास करून आलाय, तुम्ही आता थोडी विश्रांती घ्या. तर ते म्हणायचे मला विश्रांती नको, हरिनाम हरिप्रचार आणि कीर्तन करणे हीच माझी विश्रांती आहे. आणि असं म्हणून ते पुन्हा प्रचाराला लागायचे. आणि मग ह्या भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी सुद्धा अनेक ग्रंथांची रचना केली. आणि त्यांची अशी इच्छा होती की प्रभुपादांनी ते सांगायचे प्रभुपादांना की इंग्रजी भाषेत प्रचार कर आणि जेव्हा केव्हा तुझ्याकडे सुविधा उपलब्ध होतील तेव्हा माझ्या ग्रंथांचा प्रचार कर. मग त्यानंतर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरानंतर श्रील प्रभुपादांनी हे मिशन, हे पुस्तक वितरणाचं कार्य, पुस्तक लिखाणाचं कार्य हाती घेतलं. आपण जेव्हा पाहतो प्रभुपादांच्या जीवनाकडं की प्रभुपाद वार्धक्याकडे झुकलेल्या अवस्थेत जेव्हा सेवानिवृत्तीचा प्रत्येकाचा काळ असतो त्या काळामध्ये प्रभुपादांनी संस्कृत भाषेतून किंवा बंगाली भाषेतून पुस्तकं घेऊन आपल्याला मला आठवतंय की दीपा माताजींनी मला एक परिच्छेद दिला होता. परिच्छेद जास्त 2-4 पानं पण नाही की एवढं माताजी ट्रान्सलेट करून मला पाठवा. पण 6 दिवस 7 दिवस मी अजूनपर्यंत ते पाठवलं नाहीये. म्हणजे ते काम मला हे सांगायचं इतकं की माझा पण आळस आहे त्याच्यामध्ये आणि ते काम किती कठीण आहे. म्हणजे आता हे जे कार्य करतायत महाराजांच्या अमृत बिंदू ह्याच्यातून मराठीतून ते कार्य करणं जे करताय त्याला माहितीये की ते किती कठीण आहे भाषांतर करण्याचं कार्य, त्याच्या शब्द फेक हे. आणि प्रभुपादांनी तर बंगाली भाषेतून संस्कृत भाषेमधून हे सगळं ते ज्ञान नुसतं वाचायचं नाहीये ते तर त्या म्हणतात ना रिडिंग बिटवीन द लाईन्स, तर त्याच्यामधून आपल्याला समजेल अशा भाषेत. आणि जवळजवळ पहिल्यांदा जेव्हा प्रभुपादांनी तात्पर्य लिहिली तेव्हा 20 ते 22 आचार्यांच्या तात्पर्य एका श्लोकाच्या तात्पर्यात त्यांनी टिप्पणी दिलेल्या आहेत. तर म्हणजे किती त्यांनी अभ्यास केला असेल. म्हणजे तेवढंच वाचन, तेवढंच लिखाण आणि श्रम कष्ट
म्हणजे आपण पाहतो पहिल्या स्कंदाचं त्यांनी त्यांचे 3 खंड होती, 3 पुस्तकं लिहिली आणि त्यांना प्रभुपादांचं मिशन म्हणजे आपल्या गुरु महाराजांचं जे प्रभुपादांना जो गुरु महाराजांचा आदेश होता ना, तो मनोमन त्यांनी सतत त्याचं चिंतन करायचे की जेव्हा जेव्हा तुझ्याकडे पैसे येतील, सुविधा उपलब्ध होतील, तेव्हा तू पुस्तक छाप, पुस्तक लिही. आणि मग त्यांनी सुरुवातीला बॅक टू गॉड हेड नावाचं मासिक सुरू केलं प्रभुपादांनी. त्याचा प्रभुपाद स्वतःच लिखाण करायचे, स्वतःच जाऊन प्रिंटिंगला द्यायचे, प्रूफ रिडिंग पण स्वतःच करायचे आणि त्याचं वितरण सुद्धा स्वतःच करायचे. चहाच्या दुकानात जाऊन किंवा रस्त्यावर उभा राहून उन्हात मथुरा वृंदावन ते दिल्ली पर्यंत येऊन सततचा प्रवास करून या वार्धक्याच्या वयात असताना सुद्धा त्यांनी एवढे कष्ट केले. आणि राधा दामोदर महेंद्र जेव्हा त्यांनी 3 स्कंदाचं लिखाण केलं तेव्हा त्यांना ते सतत राधा दामोदरांना प्रार्थना करत असायचे, रडत असायचे की मी माझ्या गुरूंचं मिशन कधी मी पूर्ण करेल, मला कधी करायला, सतत ते प्रार्थना करत असायचे. आणि ही प्रभुपादांची पुस्तकं ही ट्रान्सडेंटल आहेत. त्यांचं महत्व इतकं आहे की प्रभुपादांनी रात्र जागून आपल्यासाठी ही पुस्तकं लिहिलीत आणि ते अपार करुणेचं स्वरूप आहे आपल्यासाठी. प्रभुपादांच्या अपार करुणेचं. प्रभुपाद जेव्हा म्हणायचे ना, ही पुस्तकं मी नाही लिहिली, ही भगवंतांनी स्वतः लिहिलेली पुस्तकं आहेत, भगवंतांनी स्वतः सांगितली, ही भगवंतांची वाणी आहे. तर प्रभुपादांची तळमळ, ग्रंथ वितरणाचा त्यांचा ध्यास, लेखनाचे विषयी त्यांचे कष्ट हे एवढे आहेत की आपण जेव्हा पाहतो की प्रभुपादांनी जेव्हा परदेशात गेले आणि जेव्हा ते प्रिंटिंग चालू होतं, प्रभुपाद ठराविक मुदत द्यायचे शिष्यांना की एवढ्या एवढ्या मुदतीमध्ये तुमचं हा स्कंद पूर्ण झाला पाहिजे. मग त्यांचे शिष्य सुद्धा रात्रंरात्र झटून ते प्रिंटिंगचं काम पार पाडायचे किंवा प्रत्येक चित्र ते रेखाटणं, म्हणजे एवढी छान चित्र आहेत आपण बघतो भागवतम मध्ये किंवा भगवद्गीतेमध्ये, तर त्या चित्राचं रेखाटन करून ते चॉईस करणं, ते म्हणजे सगळे आपण बघतो की एक पुस्तक लिहायचं म्हणजे किती कष्ट आहेत. आणि प्रभुपादांनी अशा अनेक पुस्तकं लिहिली, आत्मसाक्षात्काराचे विज्ञान असेल, भगवद्गीता असेल, पूर्ण भागवतमचे पूर्ण 10व्या स्कंदापर्यंत, प्रभुपाद शेवटच्या क्षणापर्यंत 10व्या स्कंदाचं ट्रान्सलेशन करत होते, शेवटच्या काही दिवसांपर्यंत. म्हणजे ते आपण पाहू शकतो की प्रभुपादांच्या जीवनातून की किती प्रभुपादांना तळमळे, हे ग्रंथ किती मोलाचे. प्रभुपाद म्हणायचे की माझी पुस्तकं म्हणजे गोल्ड आहेत, सोनं आहेत आणि ह्याची सोन्याची पारख एखाद्या सोनारालाच होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक जण हे ग्रंथ घेणार नाही, ज्याला त्याची पारख आहे तोच ते घेईल. त्यामुळं सर्वजणच ते ग्रंथ घेणार नाहीत असं ते म्हणायचे. आणि आपल्यासाठी श्रील प्रभुपाद परम आचार्य आहेत आणि आदर्श उदाहरण आहेत. जरी हार्ट पेशंट असले, वय खूप जास्त असलं, पैसे जवळ नसले, तरी त्याही परिस्थितीत धैर्याने, जोमाने, म्हणजे उत्साहात, निश्चयात, धैर्यात जे आपण म्हणतो त्याचं साक्षात उदाहरण आपल्यासाठी प्रभुपाद आहेत. त्या जलदूत जहाजावर ते प्रवास करताना त्यांना 2 हार्ट अटॅक येऊन गेले आणि याही परिस्थितीत प्रभुपादांचं मनोधैर्य कधी खचलं नाही. त्यामुळं आपण आपलं मनोधैर्य कसं उंचवायला पाहिजे हे आपण यातून शिकलं पाहिजे. अनेक ग्रंथांची रचना कलियुगातील पतित जीवांच्या उद्धारासाठी प्रभुपादांनी केली आणि त्यांच्या जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी केली आणि कृष्ण प्रेम वितरित करण्याची संधी आपल्या सर्वांना प्रभुपादांनी उपलब्ध करून दिली आहे. एक भक्त तर असा प्रभुपादांच्या पुस्तकाकडे पाहूनच निराश होत होता की हे पुस्तक निराश याच्यासाठी की मी हे माझ्या लाईफ टाइम मध्ये तरी वाचू शकेल का. जी प्रभुपादांनी वार्धक्याच्या वयापासून त्यांनी लिखाण सुरू केलं आणि खूप कमी टाइम स्पॅन मध्ये लिहिली ती पुस्तकं, ती जर आपल्याला या लाईफ टाइम मध्ये वाचण्याचं जर आपल्याकडं धैर्य नसेल, तेवढी आपली इच्छा नसेल, तर किती वाईट गोष्ट आहे ती. की प्रभुपादांसाठी आपण
ही पुस्तकं निदान आपल्याला वाचण्याचे तरी कष्ट आपण सगळ्यांनी घेतले पाहिजेत. पुस्तक वितरण का करायला पाहिजे याचा संदेश भगवंत म्हणतात भगवद्गीतेमध्ये की जो प्रचार करतो तो मला सर्वाधिक प्रिय आहे. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर प्रभुपाद सांगायचे, भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांना प्रभुपाद सांगायचे, मी अगोदर पण उल्लेख केलाय, अजून एकदा उल्लेख करते की गुरूंच्या आदेशाचं स्मरण कशा प्रकारे शिष्याने करायला हवं याचं आदर्श उदाहरण आहे श्रील प्रभुपाद. की ते सांगतात की जेव्हा जेव्हा सुविधा उपलब्ध होतील तेव्हा तू पुस्तक वितरण कर, आणि ती त्यांची आज्ञा तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न श्रील प्रभुपादांनी केलाय. आणि हे पुस्तक वितरण म्हणजे ही बृहद मृदंगाची उपमा त्यांनी दिली आहे. मागच्याच लेक्चरमध्ये भोसले माताजी, पवित्र लीला माताजींनी आपल्याला सांगितलं की पुस्तक वितरणाला बृहद मृदंगाची उपमा दिली आहे. प्रभुपाद नेहमी सांगायचे की भगवंतांची वाणी आहे, उपदेश आहेत, ते आपल्या जीवनात सुख, समाधान, शांती, आनंद आणू शकतात. जोपर्यंत प्रभुपाद आपल्या जीवनात आनंद आणू शकतात. प्रभुपाद सांगायचे की जोपर्यंत माझ्या ग्रंथाचं वितरण होत आहे ना तोपर्यंत मी जिवंत आहे. पुस्तकाच्या आपण पाहतो की वाणी संघ आणि वपू संघ, जेव्हा आचार्य आपल्या वपू संघाने जोपर्यंत आपल्यात उपस्थित आहेत तोपर्यंत आपण त्यांचा वपू संघ घेऊ शकतो. पण जेव्हा ते उपस्थित नसतील तर प्रभुपाद जसे आपल्या उपस्थित नाहीयेत, पण वाणी संघाने प्रभुपाद सदैव आपल्या सोबत आहेत आणि आपल्याला प्रेरणा देत आहेत. तर ही प्रभुपादांची पुस्तकं वाणी संघाने आपल्या नेहमीच बरोबर आहेत. आणि प्रभुपाद म्हणतात की जेव्हा तुम्ही पुस्तक वितरण कराल तेव्हा जोपर्यंत तुम्ही वितरण कराल तोपर्यंत मी जिवंत आहे. प्रभुपादांच्या या पुस्तकांच्या माध्यमातून नक्कीच जनमानसातील अज्ञान आणि अंधकार दूर होईल. ज्याप्रमाणे आपण चंद्र सूर्याला झाकू शकत नाही ना, त्याप्रमाणे प्रभुपादांच्या पुस्तकाला पण आपण असं झाकून ठेवू शकत नाही. प्रभुपादांची पुस्तकं ही काही डेड मॅटर नाहीयेत, मृत नाहीयेत. ती कधी कुणाच्या उपयोगाला पडतील ना कधीच आपण सांगू शकत नाही. कारण ती अशी टाइम बॉम्ब प्रमाणे कधी कुणाला सापडतील आणि त्याचं जीवन आमूलाग्र बदलून जाईल, याची म्हणजे नक्कीच बदलून जाईल एवढं सामर्थ्य प्रभुपादांच्या पुस्तकामध्ये आहे. अत्यंत दिव्य अशी ही पुस्तकं ती भक्तांच्या मार्फत भक्तांच्या माध्यमातून आपला मार्ग शोधतात. प्रभुपाद म्हणायचे, नेहमी सांगायचे की डिस्ट्रीब्यूट माय बुक्स, दिस इज द ओनली वे आय कॅन बी प्लीज्ड. प्रभुपाद वारंवार जसं आपण म्हणतो ना, हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम कलोर नास्तेव 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 गतिरन्यता, 3 वेळा सांगतोय की हरिनामाशिवाय दुसरा उपाय नाही. तसं प्रभुपाद सुद्धा डिस्ट्रीब्यूट माय बुक्स, म्हणजे प्रभुपादांची आंतरिक तळमळ आहे, इच्छा आहे की प्रत्येकाने पुस्तक वितरण करायला हवं आणि त्या माध्यमातूनच मी आनंदी होऊ शकेल. ते प्रभुपाद सांगायचे की एक पुस्तक वितरित केलं ना तर ते लाखो वर्ष, हजारो वर्ष बर्फामध्ये जे अष्टांग योगी असतील, योगी जी तपश्चर्या करतात ना हिमालयात जाऊन, खूप कडक तपश्चर्या असते ती. थंडीच्या दिवसात हिमालयामध्ये सगळा बर्फ असतो आणि ह्या बर्फामध्ये हजारो वर्ष म्हणतात प्रभुपाद, हजारो वर्ष जरी तपश्चर्या केली तरी त्याचं फळ हे एक पुस्तक वितरित केल्यापेक्षा कमीच आहे. म्हणजे एक पुस्तक जर तुम्ही वितरित केलं तर त्याचं फळ म्हणजे तुम्ही हजारो वर्ष हिमालयात केलेल्या तपश्चर्यापेक्षा, बर्फाळ प्रदेशात केलेल्या तपश्चर्यापेक्षा पण मोठं आहे. आणि हे प्रभुपाद सांगतायत पुस्तक वितरण ही प्रक्रिया ही भगवंतांना खूप आनंदी करणारी आहे. की एक पुस्तक जर तुम्ही वितरित केलं ना की भगवंत म्हणतात, वाव हाऊ वंडरफुल माय डिओटीज, किती सुंदर आहे माझा भक्त, किती चांगला आहे माझा भक्त. आणि चैतन्य महाप्रभू तर येऊन त्याला आलिंगन देतात. असे आउट ऑफ द वर्ल्ड अनुभव आपल्याला पुस्तक वितरणाच्या माध्यमातून मिळू शकतात. आणि ती पुस्तकं वाचल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊ शकतो. आणि जरी आपण पाहतो ना की अशी बरीच उदाहरणं आहेत की जिथं भक्त नसतील पण प्रभुपादांची पुस्तकं तिथं पोचल्यामुळं भक्त जप करत आहेत,
वैष्णव आचार पद्धती फॉलो करत आहेत आणि त्याप्रमाणे आचरण करत आहेत. ही प्रभुपादांची पुस्तकं जर आपण वितरित केली तर त्यांनी आपली आध्यात्मिक उन्नती होईल. प्रभुपादांचं पुस्तक वितरण ही एक प्रकारची साधनाच आहे, कारण या माध्यमातून आपण जीवदया करत असतो. तपस्या करण्यापेक्षा जीवदया करूनच आपण भगवंतांना प्रसन्न करू शकतो. तपस्याने फक्त आपण शारीरिक तपस्या करू शकतो किंवा तो स्वतःचा लाभ होईल. परंतु जेव्हा तुम्ही हे पुस्तक वितरण करताना तेव्हा ही जीवदया आहे, प्रत्येक जीवांप्रती असणारी ही करुणा आहे, ते ज्या माध्यमातून आपण प्रचार करू शकतो. मग काय आहे हे पुस्तक वितरण? तर पुस्तक वितरणाच्या माध्यमातून भक्त आपल्या भक्तीला अभिव्यक्त करत असतात. समाजात अनेक वाईट गोष्टी चालू आहेत. आपण पाहतो की सगळीकडे हिंसाचार आहे, वाईट वागणं आहेत, वाईट चालीरीती आहेत. अशा अनेक कलियुग आहे म्हटल्यावर अनेक जे आपण कल्पना पण नाही केली अशा हीन गोष्टी सतत घडत असतात आणि मूल्यांची पण घसरण चालू आहे, मूल्यांची. मग लोक सगळे अज्ञानात आहेत आणि या सगळ्यांना भगवंताविषयीचं ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान जनमानसापर्यंत जर आपल्याला पोहोचवायचं असेल तर त्या अज्ञान दूर करण्याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे पुस्तक वितरण. अगोदर असं म्हणतात की प्यासा कुएं के पास जाता है, परंतु आता अशा परिस्थिती आहे ना की तमोगुणात अज्ञान अंधकारात प्रत्येक जण आहे, पण प्रत्येकाला असं वाटतं की मी खूप सुखी आहे आणि या सगळ्या ज्या गोष्टींचा त्याच्यावर काहीच प्रभाव होत नाही. त्यामुळं या लोकांना पण कलियुगात तशी परिस्थिती नाही, त्यामुळं भक्त घरोघरी ग्रंथ घेऊन जात आहेत आणि त्यांना पुस्तक वितरणासाठी जात आहेत. त्यामुळं त्यांच्यावर करुणा होऊन या भक्तांच्या करुणापूर्ण प्रक्रियेमुळं त्यांच्या जीवनात अज्ञानाचा अंधकार दूर होईल आणि कृष्ण प्रेमाची प्राप्ती होऊ शकते. आणि ही प्रक्रिया म्हणजे पैसे मिळवण्याची ऍक्टिव्हिटी नाहीये, कमर्शियल ऍक्टिव्हिटी नाहीये, तर ही करुणापूर्ण ऍक्टिव्हिटी आहे. आपण पाहतो की ही पुस्तकं इतकी सुंदररित्या छपाई आहे, एवढी सुंदर पुस्तकं आहे, त्याची बांधणी इतकी चांगली आहे की एक नाममात्र शुल्क आपण त्यांच्याकडून घेतो. ही कमर्शियल ऍक्टिव्हिटी नाहीये, तर हे ज्ञान जनमानसापर्यंत पोहोचवणं हे फक्त याचा उद्देश आहे पुस्तक वितरणाचा. पुस्तक वितरण हे डिसेंबर महिन्यातच मग का केलं जातं? तर या पुस्तक वितरण डिसेंबर महिन्यामध्ये मोक्षदा एकादशी येते आणि ही मोक्षदा एकादशी की ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली आणि हा भगवद्गीतेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचण्याची आपल्याला सुवर्ण संधी या महिन्यात आहे. त्यामुळे आपण बुक डिस्ट्रीब्युशन डिसेंबर महिन्यात करतो. त्याचं दुसरं एक कारण आहे की या महिन्यामध्ये क्रिसमस हा सण येतो. नाताळ हा ख्रिश्चन लोकांचा सण आहे, पण ख्रिश्चन लोकांच्या या सणामध्ये फेस्टिवल मूड असतो लोकांचा, खरेदी करण्याची खूप इच्छा असते, त्यामुळं पुस्तक वितरण चांगल्या प्रकारे होऊ शकतो. त्यामुळं आपण हा भगवंतांचं दिव्य ज्ञान इतरांपर्यंत पोहोचण्याची ह्या क्रिसमसच्या रूपानं या महिन्यात आपण करतो. आणि तिसरं कारण आहे की नुकताच झालेला कार्तिक महिना. कार्तिक महिन्यामध्ये भक्त तपश्चर्या करतात, साधना आपली चांगली करतात आणि हे तपश्चर्या साधना केल्यामुळं एक्स्ट्रा पोटेन्सी जी भक्तांमध्ये आहे ती पुस्तक वितरणाच्या कार्यात लावून आपण चांगल्या प्रकारे प्रभुपादांच्या सेवेमध्ये कार्य करू शकतो. त्यामुळं जगभरातील सर्व लोक सर्व भक्त या महिन्यात पुस्तक वितरण करतात. प्रभुपादांच्या शिष्यांनी ही ऍक्टिव्हिटी खूप सिरियसली घेतली, कारण डिसेंबर महिन्यात पुस्तक वितरण करण्यात त्यांचा हातखंडा होता असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही. कारण प्रत्येक जण तन मन धनाने प्रत्येक परीनं आपलं देह भान हरपून पुस्तक वितरण करायचे. कोण आधी मंदिरात येते याच प्रत्येकाला वाटायचं की मी शेवटी गेलेला असेल, पण जेव्हा शेवटचा भक्त तेव्हा जायचे मंदिरात तेव्हा कळायचं की आपणच लवकर आलोय का काय. आणि अतिशय चांगलं ते पुस्तक वितरण करायचे.
प्रिंटिंगची सेवा पण मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे प्रिंटिंगची सेवा पण त्यांनी अगदी रात्रंदिवस जागून प्रभुपादांचे हे ग्रंथ सगळ्यांना सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि उत्कृष्टपणे ही जबाबदारी धुरा त्यांनी पेलली. मग प्रभुपाद म्हणायचे की उत्साहामुळेच, माझ्या भक्तांच्या उत्साहामुळेच हे पुस्तक वितरण येते. प्रभुपाद वैयक्तिकरित्या प्रत्येक भक्ताचं कौतुक करायचे, प्रचार त्यांना उत्तेजन द्यायचे, प्रेरणा द्यायचे आणि त्यामुळं त्यांना अजून प्रेरणा मिळून ते चांगलं कार्य करायचे. पण पुस्तक वितरण करताना आचार आणि प्रचार या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आचार आणि प्रचार या बाबतीत म्हणेन की प्रभुपादांचं पुस्तकाचं मी अगोदर पण उल्लेख केला की प्रभुपादांच्या पुस्तकांचं वाचन करणं हे आपली महत्वपूर्ण कामगिरी आहे. आपण प्रभुपादांच्या पुस्तकांचं वाचन केलंच पाहिजे, कारण ही गोष्ट भक्तांसाठी फार महत्वाची आहे. रशियन भक्तांचं एक उदाहरण माझ्या ऐकण्यात आलं की या पुस्तक वितरणाच्या माध्यमातून ऐकताना की ते मंगल आरतीच्या पूर्वी साधारण 4:30च्या आधी 16 माळा जप करायचे. मंगल आरतीच्या पूर्वी जप, मंगल आरती आणि त्याच्यानंतर 2 तास प्रभुपादांच्या पुस्तकांचं वाचन करून मग ते पुस्तक वितरणासाठी बाहेर पडायचे. म्हणजे बघा, मंगल आरतीच्या आधी जप करणं, नंतर मंगल आरती आणि मग प्रभुपादांच्या पुस्तकांचं 2 तास वाचन. म्हणजे स्वतःचं आचरण पण तसंच आणि जे आपण करतोय ना तेच आपण दुसऱ्यांना सांगू शकतो. जर आपण करत नसू तर ते इतरांना कसं प्रेरणा देणार. त्यामुळे आचरण हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आपण जर स्वस्थ असू ना तर इतरांना आपण स्वस्थ राहण्याचा सल्ला देऊ शकतो. आपणच जर रोगट असू तर दुसऱ्याला काय सांगणार की आपण रोगी असू. तर भवरोगाचे जे औषध आहे ते आधी आपल्याला स्वतःला घ्यायला पाहिजे आणि मग आपण इतरांना त्याचा प्रचार करू शकतो. साधं उदाहरण आहे, आपण जेव्हा डॉक्टरांकडे गेलो ना की 80% रोग आपल्याला डॉक्टरांकडे बघून, त्याचं स्वास्थ्य बघून, त्याचा आनंदी चेहरा बघूनच आपलं 80% रोग बरा होतो. म्हणजे जर डॉक्टर स्वस्त असेल तर पेशंट स्वस्त असतील. त्यामुळं आपण आपलं आचरण जसं आपण बोलत असू तसं आपण वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तरच पुस्तक वितरण पण चांगलं होऊ शकेल. प्रभुपाद मॅरेथॉनचा अर्थ सांगायचे की कम खाओ कम सो, ज्यादा समय प्रचार में लगाओ. कम खाना कम सोना. कमी खा, कमी झोपा आणि पुस्तक वितरण करा. मग ह्या पुस्तक वितरणाचे काय लाभ आहेत, कुणाकुणासाठी लाभ आहेत? तर हा पुस्तक वितरणाचा पहिला लाभ जो आहे तो जनमानसाप्रती. कारण भगवंतांचा संदेश, भगवद्गीता, श्रीमद भागवत हे सगळं ज्ञान आणि एखाद्याचं जीवन वाचेल अशी ही पुस्तकं आहेत. एक उदाहरण होतं की एक व्यक्ती ह्या कलियुगातील ह्या सगळ्या गोष्टींमुळे इतका फ्रस्ट्रेट झाला होता, त्याचे वैयक्तिक काही प्रॉब्लेम्स असतील आणि त्यांनी ठरवलं की मी आता निराश झालोय आता मी आणि मी आता आत्महत्या करीन. आणि मग आत्महत्या करायची तर कशी करायची, तर तो ठरवतो की गाडीमध्ये जायचं आणि गाडीमध्ये ते कार्बन मोनॉक्साईड नावाचा एक गॅस असतो तो सुरू करायचा आणि तो खिडक्या वगैरे लावून बसलं की जसा ते कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण वाढत जाईल तसा ह्याचा जीव निघून जाईल. तो ठरवतो आणि जातो पण आणि मग तो गॅस सुरू करतो आणि तिथं आपले पुस्तक वितरण करणारे भक्त पोहोचतात आणि खिडकीवर नॉक करतात आणि आता तो म्हणतो आता कोण आले ह्या वेळेला. मग तो म्हणजे त्याची ऍक्च्युली मरणाची तयारी चालू असते आणि तिथं भक्त जातात. तो हळूच खिडकी खाली घेतो आणि ते म्हणले, तो भक्त म्हणतो की मी तुम्हाला योगा पुस्तक घेऊन आले. पुन्हा म्हणजे योगा नावाचं पुस्तक घेऊन आलोय, ज्या म्हणजे जीवनाचं ध्येय काय आहे, आपण कसं जीवन जगलं पाहिजे याचं ज्ञान आहे, ते पुस्तक घेऊन ते आले होते. आणि तो म्हटला जाऊ दे आता मरायचंच आहे. म्हणते किती रुपयाला आहे? $2 आहे. तो त्याला $10 देतो. म्हणजे आता पैसे घेऊन काय करायचंय, बाकीचे तुलाच ठेव म्हणतो. आणि तो मग परत काच बंद करतो आणि पुस्तक वाचायला म्हणतो आता थोडा वेळ आहे
तर थोडं पुस्तक वाचूया. आणि जेव्हा त्याला पुस्तक वाचत जातो, जीवनातील ध्येय, सगळ्या गोष्टी, आपण शरीर नसून आत्मा आहोत, या सगळ्या गोष्टी जेव्हा त्याला समजतात पुस्तकाच्या माध्यमातून, तेव्हा त्याला कळतं की जीवनाचं खरं ध्येय काय आहे. तो पटकन काच खाली घेतो, ते दरवाजा उघडून बाहेर येतो आणि आपल्या मरणाचा प्लॅन जो आहे तो पोस्टपोन करतो. म्हणजे प्रभुपादांच्या पुस्तकामुळं एखाद्याच्या जीवनात किती आमूलाग्र बदल होऊ शकतो, की मरणाच्या दारातूनही तो बाहेर येऊ शकतो, हे आपण पाहू शकतो. तर हे बुक डिस्ट्रीब्युशन म्हणजे भगवंतांचं लव्ह लेटर आहे. आता आपण पाहू शकतो की ह्या पुस्तकाच्या माध्यमातूनच कसा त्याचा एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. हे दिव्य ग्रंथाच्या रूपातून हे लव्ह लेटर जनमानसांपर्यंत पोहोचवायची संधी आपल्याला मिळते. आणि ह्या बुक डिस्ट्रीब्युशनचा दुसरा लाभ होतो तो स्वतः बुक डिस्ट्रीब्युशरलाच, कारण त्याला आचार्यांची कृपा मिळते, प्रभुपादांची कृपा मिळते. जेव्हा भक्ती सिद्धांत जेव्हा भक्त पुस्तक वितरित करून यायचे ना, तेव्हा भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांना खूप आनंद व्हायचा किंवा प्रभुपादांनाही खूप आनंद व्हायचा. ते नेहमी स्कोर विचारायचे प्रत्येकाचा आणि प्रत्येकाला प्रेरणा पण द्यायचे. म्हणजे आचार्यांची कृपा आपल्याला मिळते आणि स्वतःचं शुद्धीकरण होतं. कारण कोण कसं वागवेल पुस्तक वितरणाला गेल्यावर सांगू शकत नाही. म्हणजे आपलं काय पद आहे, प्रतिष्ठा आहे ते आपण विसरून जातो, अहंकार आपला ठेचला जातो. आणि आमोग लीला प्रभूजी त्यांच्या एका लेक्चर मध्ये सांगत होते की मंदिरात ड्रामा होता आणि ड्रामा म्हणजे आपण बऱ्याचदा पाहतो की एखाद्याने चांगलं काम केलं तर त्याची खूप स्तुती होते. ते म्हणजे मी त्या ड्रामामध्ये काम केलं होतं आणि एवढे भक्त माझी स्तुती करत होते, सगळे भक्त खूप स्तुती करत होते आणि ते ऐकून ऐकून मला इतकं छान वाटत होतं प्रत्येकाने स्तुती केलेलं. मग मी घरी गेलो, दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो जप करायसाठी. 12 माळा मी सकाळी केल्या, पण प्रत्येक माळेमध्ये माझे विचार असे होते की हा भक्त माझ्याविषयी काय बोलला, तो भक्त माझ्याविषयी काय बोलला, त्यांनी काय सांगितलं माझ्याविषयी. आणि जसजसे त्यांचे विचार ते यायचे तसतसा त्यांना अजून आनंद व्हायचा, पण हरिनामाकडे त्यांचं अजिबातही लक्ष नव्हतं. ते म्हणतात माझं अजिबात म्हणजे त्या दिवशीचं चॅन्टिंग माझं अजिबात चांगलं झालं नाही. आणि मी त्याच दिवशी संध्याकाळी जेव्हा मी पुस्तकं वितरित करण्यासाठी गेलो, जवळजवळ 20 भगवद्गीता घेऊन मी गेलो. 3 तास मी मॉलमध्ये उभा होतो, पण तरीही माझ्याकडून एकही भगवद्गीता विकली गेली नाही. आणि एक जण तिथं आला आणि मला म्हणाला की क्यों इस्कॉन से हो क्या, म्हणजे इस्कॉनचा आहे का तू? तर म्हटले हा. कितना हुआ स्कोर? प्रत्येकाला माहित झालंय आता इस्कॉनची लोक पुस्तक वितरण करतात आणि त्याला विचारतात किती स्कोर झाला, त्यांना विचारतात. ते म्हणतात काहीच नाही. तो म्हणतो जाऊ दे चल मला एक भगवद्गीता घे. ते म्हणतात की माझ्यावर दया दाखवून त्यांनी माझ्याकडनं एक भगवद्गीता घेतली. पण जेव्हा मी घरी आलो तेव्हा मला ते ड्रामाचे विचार, भक्तांनी केलेली स्तुती, त्यांनी जो निर्माण झालेला तो थोडाफार अहंकार होता, तो सगळा माझा ठेचून निघाला. आणि त्यानंतर जेव्हा घरी येऊन मी 4 माळा केल्या, त्या मात्र इतक्या इंटेन्स तळमळीनं इतक्या सुंदर झाल्या त्या 4 माळा सकाळच्या 12 माळांच्या तुलनेत, की आपण पाहू शकतो की या छोट्याशा उदाहरणातून आपण पाहू शकतो की कसा आपला अहंकार ठेचला जातो. काही काही जण तर दरवाजात सुद्धा आपल्याला उभा करत नाहीत, फटकन दरवाजा लावून घेतात. म्हणजे अशी जरी परिस्थिती आली तरी कसं वागलं पाहिजे आपण हे पण आपला म्हणजे सहनशीलता पण भक्तांच्या अंगी असायला हवी. म्हणजे कुणी बाकीचं भक्त बनो न बनो, जो बुक डिस्ट्रीब्युशन आहे त्याचं शुद्धीकरण नक्की होतं. आणि प्रभुपाद म्हणायचे की जो बुक डिस्ट्रीब्युशन करतो ना त्याला समाधी स्तराची प्राप्ती होते. इमिजिएटली होते असं म्हणतात प्रभुपाद. इमिजिएटली समाधी स्तराची प्राप्ती होते. मग हे पुस्तक वितरण कसं करायचं? तर पुस्तक वितरण आपण अनेक माध्यमातून करू शकतो. एक तर आपण घरोघरी जाऊन सुरुवातीला म्हणजे दरवर्षीच आपण घरोघरी जाऊन बुक डिस्ट्रीब्युशन करतो. पण आता कोविड-19च्या परिस्थितीमुळे ते परिस्थिती जरा कठीण आहे घरोघर जाऊन बुक डिस्ट्रीब्युशन करण्याची. तुलादान करू शकतो.
शास्त्रदान करू शकतो, गीता कॉन्टेस्ट मध्ये भाग घेऊ शकतो, बुक पार्टी असती बुक डिस्ट्रीब्युशनची त्याच्यामध्ये जाऊन, किंवा आपण जसं दरवर्षी करतो की सर्व वैष्णवी एकत्र येऊन दुसऱ्या गावी जाऊन बुक डिस्ट्रीब्युशन करतो, अशा प्रकारे आपण करू शकतो. आणि तो अनुभव इतका सुंदर आहे की स्वतःच जरी झालं नाही तरी शेवटचा स्कोर इतका छान असतो की तो आपल्या मनाला प्रसन्नता देऊन जातो. की प्रत्येकीचे 2-2, 3-3 जरी झाले तर आता आम्ही दरवर्षीच्या अनुभवाने बघतो की जेव्हा आम्ही बुक डिस्ट्रीब्युशनला जातो तेव्हा सकाळी असं वाटतं की आपले 2च झाले, 3च झाले, 4. पण जेव्हा संध्याकाळचा जो आकडा समजतो ना, 100 प्लस असला, 90 प्लस असला, तर तो म्हणजे फक्त आळस झटकून घरातून बाहेर पडणं हे महत्वाचं आहे या पुस्तक वितरणाच्या काळात. तुम्ही बाहेर पडणं ही गोष्ट सगळ्यात महत्वाची. आणि अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारे किंवा कुणाचा काही कार्यक्रम असेल, वर्षश्राद्ध असेल किंवा वाढदिवस असतील किंवा लग्न कार्याला कुणाला जाताना भेट देऊ शकतो. अशा प्रकारे आपण पुस्तक वितरण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. रूप गोस्वामी म्हणतात, उत्साहात निश्चयात धैर्यात उत्साहात निश्चयात धैर्यात तत्त कर्म प्रवर्तनात संग त्यागात सतोवृत्ते षडबीर भक्ती प्रसिद्धती. उत्साह, निश्चय आणि धैर्य हे खूप महत्वाचं आहे. प्रभुपाद म्हणायचे की माझे ग्रंथ जे वितरित होतात ना ते फक्त माझ्या भक्तांच्या उत्साहामुळे वितरित होतात. आणि पूर्ण विश्वातील भक्त अत्यंत उत्साहाने एकाच ऍक्टिव्हिटी मध्ये ह्याच्यामध्ये पुस्तक वितरणाच्या कार्यात सहभागी होतात. आपण IYF मधील भक्त पाहतो, तरुण मुलं किती उत्साही असतात पुस्तक वितरणासाठी. आणि उत्साह असेल तरच सफलता मिळते. भगवंत म्हणतात की जे प्रयास करत आहेत ना ते, आणि जर ते उत्साही असतील ना तर त्यांच्यातील ज्या कमतरता आहेत ना त्या मी स्वतः दूर करतो. एक उदाहरण ऐकलं होतं पुस्तक वितरणाचं की 3 भक्त पुस्तक वितरणासाठी सकाळी निघालेले असतात आणि संध्याकाळी जेव्हा ते परत येतात त्यातला एक जरा बोबडा बोलणारा असतो, तोत्र बोलत असतो, त्याला बोलता येत नसतं व्यवस्थित. आणि मग संध्याकाळी परत आल्यानंतर एक जण सांगतो माझ्या 200 भगवद्गीता झाल्या, एक जण सांगतो माझा 250 भगवद्गीता झाल्या. तर जेव्हा तिसऱ्याला प्रभूजी विचारतात तुझ्या किती झाल्या, तो म्हणतो पाच. त्यांना वाटतं की 5 झाल्या का, जाऊ दे तू प्रयत्न केले ना, 5 नाही 5 प 50 झाल्या का, ते म्हणतात 50 झाल्या का, नाही 50 नाही झाल्या. परत म्हणतो मग 500, मग तो म्हणतो 500, हो. तर म्हणजे कसं काय विकृतीत केला तू, म्हणजे असं बोलण्यात पण त्याला प्रॉब्लेम आहे. प्रत्येकाला आश्चर्य वाटतं की कसं काय नाही 500 भगवद्गीता केल्या असतील. तर ते सांगतात की ते म्हणजे ते भक्त सांगतात की भगवद्गीता द्यायला लागलं ना की मी म्हणायचं तुम्ही घेताय का मी वाचून दाखवू. आणि वाचून दाखवू म्हणलं की मग प्रत्येक जण ते भगवद्गीता केला आणि अशा 500 भगवद्गीता ते वितरित करतात. म्हणजे भगवद्गीता जेव्हा तुम्ही वितरित करायला जाता ना की असं महत्वाचं नाहीये की कोण कसं आणि कुणाकडून भगवद्गीता जातील. आता मी आपल्या अमरच्या नाही, अनुराधा माताजी आहे, अनुराधा ललिता माताजी. म्हणजे बोलायला ती खूपच कमी आहे ना, त्यामुळे मला वाटायचं की आणि जेव्हा त्यांचा स्कोर ऐकायचे प्रीती माताजी आणि अनुराधा ललिता माताजींचा, त्यांचा स्कोर खूप असायचा भगवद्गीतांचा. 25 भगवद्गीता एका दिवसात, 30 भगवद्गीता. म्हणून मी तिला म्हणायचे, अनुराधा तू बोलत तर कधीच नाहीस आणि तुझ्या भगवद्गीता एवढ्या कशा वितरित होतात. म्हणजे कधी कुणाकडून किती भगवद्गीता जातील हे आपण सांगू शकत. पुस्तक वितरण ही एक कला आहे आणि ती सर्वांनाच अवगत असते असं नाही. तरी पण मला येत नाही म्हणून घरी बसणं हे पण चुकीचं आहे. प्रभुपाद म्हणायचे की उत्साहामुळं हे ग्रंथ वितरित होतात आणि ह्या उत्साहाबरोबरच आपल्याला दृढ निश्चय पण असायला पाहिजे. कारण काही जरी प्रॉब्लेम आले तरी आपण ठाम असायला पाहिजे की असं नाही की ही सेवाच आता मी करणार नाही. कोणी स्वागत करेल, कोणी अपमान करेल, कोणी बोलणार सुद्धा नाही. पण प्रत्येक वेळेस आपण तेवढ्याच ठाम निश्चयाने प्रयत्न करायला हवेत. एक गीता जर आपण वितरित केली तर साधारण 4 लोकांनी जरी ती वाचली ना तर 50,000 जर गीता वितरित झाल्या तर 2 लाख लोक जप करतील. 2 लाख लोक ती वाचतील,
त्यातले 10-20 हजार लोक जप करतील आणि त्यामुळं त्यांची पापकर्मांपासून सुटका होईल. नक्कीच कुणाला ना कुणाला तरी या पुस्तक वितरणाच्या माध्यमातून लाभ होत असतो. मग त्याचे माध्यम आपण का बनू नये, त्याच्यासाठी आपण का प्रयत्न करू नये. तर अनेक पुस्तक वितरणातले अनुभव आपण ऐकतो. त्यातले 1-2-3 अनुभव मी तुम्हाला शेअर करते की जे तुम्हाला आनंद पण देतील की ही ऍक्टिव्हिटी किती छान आहे आणि आपण पण असे अनुभव घ्यावेत. आणि मग एक काही ठिकाणी भक्त पुस्तक वितरण करत असतात आणि एक म्हातारी गाडीतून चाललेले असतात आणि ते त्यांना थांबवतात. त्या दिवशी सण असतो नागपंचमीचा आणि नागपंचमीच्या सणाला ते पुस्तक वितरण करत असतात आणि तिथं त्यांना त्या स्त्रीला आणि त्या म्हाताऱ्याला काय वाटतं की हे नागाचं काहीतरी आहे. नागपंचमीच्या दिवशी करतात म्हणून ते घाबरून पटकन काचा लावतात आणि निघून जातात. आणि पुढे गेल्यावर त्यांना वाटतं की हे नागाचं काय असेल का आणि आपण असं निघून आलोय म्हणून ते परत माघारी येतात आणि परत माघारी येतात आणि काच उघडतात आणि त्यांना 100 रुपये देतात आणि म्हणतात की तुमच्या नागांना दूध पाजा. आणि ते म्हणतात की आम्ही असं काही करत नाहीये, ही काय ह्याची ऍक्टिव्हिटी नाहीये, नागपंचमीचं काही नाहीये ह्याच्यामध्ये. मग ते म्हणतात ठीक आहे. मग ते भगवद्गीता त्यांना देतात. म्हणजे असे पण काही हास्यास्पद अनुभव येतात की एकदा पोलीस स्टेशन मध्ये पुस्तक वितरण करणाऱ्या भक्तांना पोलीस घेऊन जातात. कारण त्यांना ते पुस्तक वितरण करणं त्यांना रोखायचं असतं आणि त्यांना घेऊन जातात ते. आणि मग रात्रभर त्यांना भक्तांना डांबून ठेवतात आणि घेऊन जात नाहीत आणि सोडत नाहीत त्यांना बाहेर. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पोलीस येतात तेव्हा खाली फॅन पडतो जोरात आणि फॅन खाली पडल्यानंतर मग ते घाबरतात. तर तो हवालदार असतो तो म्हणतो ह्यांना सोडून द्या, ही इस्कॉनची लोक आहेत, काय करतील काय सांगता येत नाही, त्यांना काय त्यांच्यामुळे काय पण होऊ शकतं, तुम्ही पटकन त्यांना सोडून द्या. आणि मग ते त्यांना सोडून देतात. आणि अजून एक अनुभव म्हणजे आम्हाला खूप आवडला की दारू पिलेली 2-4 माणसं असतात गाडीमध्ये एकत्र आणि पुस्तक वितरण करणारे भक्त असतात. ते जातात त्यांच्याकडं आणि म्हणतात की घ्या, भगवद्गीता आहे, फक्त 100 रुपयाला आहे, तुम्ही घेऊ शकता. तर तो दारू पिलेला असतो ऑलरेडी, तो म्हणतो की भगवंतांनीच हे ज्ञान मोफत वितरित केले आणि तुम्ही का त्याचे पैसे मागताय. तर ते म्हणतात अरे मग ते म्हणतात आता ह्याला काय सांगायचं. परत ते भक्त विचार करतात. भक्त पण आपले खूप हुशार आहेत, सगळ्यांची कारण कशी द्यायची त्यांना परफेक्ट माहित असतं. तर ते म्हणतात की सगळी कारण ते म्हणतात की भगवंतांनी ज्ञान मोफत दिलंय पण रेकॉर्डिंगचे चार्जेस आम्ही घेतोय, रेकॉर्डिंगचं काय. आणि मग ते म्हणतात की बर रेकॉर्डिंगचे चार्जेस, त्याला काय दारू पिलेला असतं, बरं म्हणतं रेकॉर्डिंगचे चार्जेस 100 रुपये. मग ते 100 रुपये देतात त्याला. त्याचा मागचा मित्र म्हणतो अरे ह्यानी फसवलं तुला कसं कळत नाही, म्हणतो की पैसे देऊन टाकले सरळ. तर म्हणतो बोलवतो त्यांना परत, म्हणजे रेकॉर्डिंगचे कसले पैसे, तेव्हा कुठं 5,000 वर्षापूर्वी रेकॉर्डिंग होतं. ते म्हणतात आहे की मग त्याची कंपनी असेल कुठली तरी, उघडून बघा की पुस्तकामध्ये. भक्त म्हणतात BBT म्हणजे भक्ती वेदांत बुक ट्रस्ट आणि ही आहे कंपनी. तर ते म्हणतो एवढं मोठं नाव आहे म्हणजे नामांकित कंपनी असणार. ते म्हणतात ते बाकीचे पण मागचे म्हणतात नामांकित असणार, पण कस काय मला माहित नाही. तर ते म्हणतात की अरे सकाळपासून आपण दारू पिली, आपल्याला काय माहित असणार, आपल्याला दारूच्या ह्याच्यात सगळं विसरून गेल, चल म्हणतो आता. आणि मग ते पुस्तक वितरित करतात. असे काही हास्यास्पद पण अनुभव येतात, पण काहींच्या जीवनामध्ये आमूलाग्र जीवनात बदल घडू शकतो. तर बारामतीत पण आपल्या सर्व वैष्णवी खूप दरवर्षी खूप उत्साहाने ही सेवा करत असतात. तर या सेवेचा आपण कसा आपल्या व्यवसायाचा पण त्यात म्हणजे उपयोग करू शकतो. आता अनंगोपी माताजी मोहनचंद्र प्रभूजी असतील की ते त्यांच्या ओपीडीच्या माध्यमातून अनेक भक्तांपर्यंत ते ग्रंथ देतात, किंवा आपले विजय प्रभूजी असतील त्यांच्या दुकानामध्ये ते लावतात. आपल्या रेखा माताजी असतील त्या एक नामांकित डॉक्टर आहेत, महिला हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांची स्वतःचीच एवढी तळमळ आणि एवढा उत्साह असतो
की त्या पुस्तक वितरणासाठी नेहमीच उत्साही असतात. अमरजा माताजी असतील, नर्स आहेत, त्यांचा तर म्हणजे उत्साहात निश्चयात धैर्यात जेव्हा हे मी पाहिलं तेव्हा मला अमरजा माताजी आठवल्या, की त्या किती उत्साहाने की पहिल्याच दिवशी त्यांचा मला फोन आला, की माताजी 35 भगवद्गीता. जेव्हा रोजच्या रोज त्यांचा फोन येतो आणि सांगतात, की किती पुस्तक वितरण केलं त्यांनी आणि 35 भगवद्गीता आज वितरित केल्या. म्हणजे त्यांचा तो आनंद, उत्साह पाहूनच आपल्याला प्रेरणा मिळते. असे बरेचसे भक्त साक्षी गोपाल प्रभूजी मी जेव्हापासून पाहते इस्कॉनमध्ये आल्यापासून, तेव्हा त्यांच्या गाडीमध्ये पुस्तकांचं सेट असतात. ते जेव्हा कुठं व्हिजिटला जातात, तेव्हा ते पुस्तकं घेऊन जातात किंवा पवित्र लीला माताजी, खेडकर माताजी, स्वाती माने माताजी, अजून बऱ्याच जणांची नावं राहून जातील, पण त्या सगळ्या म्हणजे आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेचा कसा सदुपयोग केला पाहिजे, घरोघर जाऊन बुक डिस्ट्रीब्युशन करतात. सुपर्णा माताजी गेल्या वर्षी म्हणजे माताजींची निर्जला होती आणि पूर्ण दिवसभर आमच्या बरोबर बुक डिस्ट्रीब्युशन साठी आल्या होत्या त्या आणि सगळीकडे पुस्तक वितरणासाठी उत्साहाने भाग घेत होत्या. आणि या वर्षी पण त्यांनी तुलादानासाठी पहिल्याच दिवशी सांगितलं की आमच्या कृष्णाचं तुलादान करून. म्हणजे जरी आपल्याला बाहेर जाणं शक्य नसेल तरी आपण या माध्यमातून तुलादान झालं किंवा शास्त्रदान झालं, या माध्यमातून सुद्धा आपण पुस्तक वितरणाच्या कार्याला हातभार लावू शकतो. प्रभुपादांसारखा सनातन धर्माचा प्रचार कोणीच केला नाही. प्रभुपादांची असीम कृपा प्राप्त करण्यासाठी या वर्षीच्या बुक डिस्ट्रीब्युशन मध्ये आपण सर्वांनी उत्साहाने सहभाग घेऊया आणि तुम्ही सर्वांनी मला पण उत्साह द्या की मी तुमच्या बरोबरीनं थोडंफार का होईना बुक डिस्ट्रीब्युशन करू शकते, कारण मी बोलू शकते पण करण्यात माझं एवढं हे नाहीये बुक डिस्ट्रीब्युशनला. की भागवतमचे स्कंद कठीण परिस्थितीत प्रभुपादांनी प्रचार आणि प्रसारासाठी जलदूत मधून यात्रा केली. मग ही जलदूत यात्रा फक्त प्रभुपादांपुरतीच मर्यादित आहे का? तर ती प्रभुपादांपुरती मर्यादित नाहीये. तर ही जलदूत यात्रा ही आपल्यासाठी सुद्धा आहे. तर ही जलदूत यात्रा प्रभुपादांसाठी नाही तर आपल्या सर्वांसाठी आहे. चला तर मग आपण सगळ्यांनी बाहेर पडूयात पुस्तक वितरणासाठी. कोण घेईल, कोण न घेईल आणि याचा विचार न करता प्रभुपादांना, भगवंतांना आश्रित होऊन पुस्तक वितरण करूया. भगवंतांना आणि श्रील प्रभुपादांना प्रार्थना करू की हे भगवंता, हे श्रील प्रभुपाद कृपया पतित जीवाला आपल्या सेवेत घ्या. कोविडवर वॅक्सिन नाहीये, असो किंवा नसो, पण आपल्याला भवरोगाचं वॅक्सिन प्रभुपादांनी दिलंय आणि ते आपल्याकडे अगोदरच उपलब्ध आहे. तर हे वॅक्सिन आपण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा, वितरित करण्याचा आणि या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करूयात. आणि बारामती वैष्णवी समितीने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी अत्यंत त्यांची आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद माधुरी भक्ती माताजी. खूप छान, म्हणजे खूपच छान प्रवचन झालं. बारामती वैष्णवीकडून मी तुमचे आभार व्यक्त करते. अशा पद्धतीने म्हणजे वेळोवेळी आम्हाला तुम्ही अगदी सहज आणि ओघवत्या भाषेचे मार्गदर्शन असेच करत जा ही विनंती करते मी तुम्हाला. म्हणजे तुमच्या आजच्या स्पीचमुळे आम्हाला अगदी म्हणजे बुक डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी एक नवीन जी ऊर्जा आहे ना ती आमच्यात म्हणजे तयार झाली. प्रभुपादांची कृपा प्राप्त करण्यासाठी आम्ही नक्कीच नेहमी प्रयत्न करत जाऊ. तुम्ही आता जे सांगितलं की प्रभुपाद म्हणायचे की पुस्तक हे सोन्यासारखे, त्याला फक्त सोन्याचा पारखीच घेऊ शकतो. मग आता प्रभुपादांनी आपल्याला ती सेवा ठेवली की प्रत्येक पारखींपर्यंत आपल्याला पोहोचायचंय आणि ते पोहोचून आपण प्रभुपादांना खुश करायचंय. आता आपण नेहमीच पाहतो की नंददुलाल प्रभूजींच्या मार्गदर्शनाखाली बारामती वैष्णवींसाठी जी दर गुरुवारी ही जी नवनवीन विषयांची जी फीस्ट आहे ती दिवसेंदिवस खरंच खूप रंगतदार होत चालली आहे माझे. आणि दुसरंही असं म्हणायचंय की मला 2 शब्द हे बोलण्याबद्दल जी संधी दिली त्याबद्दल मी बारामती वैष्णवींकडून एक धन्यवाद मानते. आणि पुन्हा एकदा मी शेवटी तुमचे माधवी भक्ती माताजी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरी बोल. खूप सुंदर क्लास झाला माधुरी भक्ती माताजी. खूप प्रेरणा मिळाली. खूप खूप सगळ्यांना आनंद वाटतोय जेव्हा प्रभुपादांबद्दल, आचार्यांबद्दल, त्यांच्या तळमळीबद्दल आपल्याला ऐकायला मिळतं, तेव्हा खरोखर खूप प्रेरणा मिळते पुस्तक वितरणाच्या महान कार्यासाठी. खूप खूप धन्यवाद. थँक्यू माताजी. बोललेलं आचरण करता यावं यासाठी प्रार्थना करा. सगळ्यांनी एकमेकींसाठी करूयात.
हरी बोल. हरी बोल. माताजी थांबूयात का? कोणाला काही बोलायचं असेल, काही प्रश्न असेल तर विचारू शकता. हरी बोल. पवित्र लीला माताजी थांबूयात का मग? चालेल चालेल माताजी, चालेल. काही खूप तुम्हाला छान. विचारायचं नाही आता तसं. थांबूया म्हणजे हो. पुस्तक वितरणासाठी सुरू होऊयात आता हो आपण. हो. आता लेक्चर थांबूया आणि पुस्तक आता वितरणासाठी स्टार्ट करू. कृतीमध्ये जाऊयात हरी आपण. बोल. हरी बोल. हरी बोल. थांब. हरी बोल. हरी बोल वेदा. मी वेदाने कृष्ण आहे. ओके कृष्णा. हरी बोल हरी बोल. हरी बोल. हरी बोल. हरी माधुरी बोल. भक्ती माताजी खूप सुंदर लेक्चर झालं, अगदी प्रेरणादायी. छान. थँक्यू असं वाटतंय माताजी. आता उठावून जावं लगेच खरंच बुक जावं हे माताजी. द्यायला खरंच बुक खरंच. डिस्ट्रीब्युशनला. खूप सुंदर झालं, खूप छान. खूप छान झालं. थँक्यू माता. आता जर माताजी आता ना हे एक एपीसी मधले एक साहेब आलते, त्यांना आपण गिफ्ट देत होतो दरवर्षी पुस्तकांचं. तर ते आभार व्यक्त करण्यासाठी फक्त आलते पुण्याहून इथं भेटायला, की तुम्ही जे मला पुस्तक दिले त्याच्यामुळे माझं जीवन परिवर्तित झाले म्हणले. मला हे बाकीच्या गोष्टी आहेत तर त्याच्यामधला खरा अर्थ कळायला सुरुवात झाली आयुष्याचा. त्यांच्यामध्येच थोडस बिझी होतो मगाशी आम्ही. तर खरंच आपण पुस्तक जर गिफ्ट जरी दिलं किंवा वितरित केलं तर त्याचे परिणाम काही दिवसांनी दिसून येतात. म्हणजे पूर्ण फॅमिली आली होती ती आता घरी. चालेल. थांबूयात माताजी मग. येस 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 ओके. माताजी. हरी बोल. थँक्यू माताजी. हरी हरी बोल. बोल. थँक्यू.